नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद। तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे। आय एम सॉरी ना, तरी ती पुन्हा बोलली। बरोबर तर बोलत होता तो, त्याला पण वाईट वाटलंच असणार ना, म्हणून आता शब्दांद्वारे बाहेर पडत होतं ते। पण सगळं समजत असूनही तिचे डोळे मात्र पाणावले होते। आय डोंट वॉन्ट युअर सॉरी, प्लीज गेट आउट ऑफ माय रूम। तो रागातच बोलला आणि तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं। त्याचे शब्द तिच्या हृदयावर हजारो वार करून गेले। तिला आलेला हुंदका अनावर झाला आणि ती तसाच तोंडावर हात ठेवून तिथून वळली आणि बाहेर जाण्यासाठी दाराजवळ गेली। आता पुढे, पण ती दार उघडणार त्याआधीच त्याने तिचा हात पकडला आणि तिला स्वतःजवळ ओढलं। आता ती त्याच्या मिठीत होती। त्याने त्याची मिठी घट्ट केली, पण ती मात्र त्याच्या छातीवर आपल्या दोन्ही हाताने मारून त्याच्यापासून दूर जाऊ पाहत होती। खूपच हट झाली होती ती त्याच्या शब्दांनी। त्याने रागाने तिला त्याच्या रूममधून जायला सांगितलं होतं, म्हणून आत्ता तिला पण त्याच्या रूममध्ये थांबायचं नव्हतं। ती त्याच्या छातीवर जोर देत होती आणि स्वतःला सोडवू पाहत होती, पण त्याने मात्र तिला अजूनच गच्च धरलं। पण तरी ती प्रतिकार करतच होती। तसा त्याने तिचा चेहरा वर केला आणि तिच्या ओठांवर स्वतःचे ओठ टेकवले आणि आता तो तिला पॅशनेटली किस करू लागला। तिला मात्र काही कळलंच नाही। ह्या अनपेक्षित किसने ती बावरून गेली, डोळ्यांची फडफड करू लागली, पण तो मात्र सोडायला तयार नव्हता तिला। तिला त्याचा राग आला होता, पण आता त्याच्या ओठांच्या आणि जिभेच्या चवीसोबत अजून काहीतरी खारट चव तिला जाणवली आणि ती स्तब्ध झाली, कारण तिला कळलं ती खारट चव म्हणजे त्याच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंची आहे। तसं तिला भरूनच आलं आणि त्याला दूर करणारे तिचे हात त्याच्या पाठीवर स्थिरावले आणि ती पण त्याला पुरेपूर साथ देऊ लागली। दोघांचाही आवेग वाढला आणि दोघेही एकमेकात गुंतले। थोड्या वेळाने त्याने तिला सोडलं। दोघेही मोठमोठाले श्वास घेऊ लागले। तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं, लाल झाले होते त्याचे डोळे। तसं तिच्या हृदयात चर्र झालं। आय एम सॉरी, ती त्याचे डोळे पुसत बोलली। तशी त्याने नाहीमध्ये मान हलवली। नो, आय एम सॉरी, तो खाली मान घालून बोलला, कारण तो पण तिच्यावर आवाज चढवून बोलला होता आणि तिला रूममधून बाहेर जायला सांगितलं होतं त्याने, म्हणून त्याला पण अपराधी वाटत होतं। असा कसा बोलू शकत होता तो तिला? पण तिने मात्र त्याच्या ओठांवर तिचं बोट ठेवलं आणि नाहीमध्ये मान हलवली। तसा तो तिच्याकडे पाहू लागला, पण अजूनही तिचं ते बोट त्याच्या ओठांवर होतं। त्याची नजर तिच्या डोळ्यात होती। त्याने तिचा हात पकडला आणि त्याच्या ओठांवर असणारं तिचं ते बोट अलगद तोंडात घेतलं आणि चोखू लागला तो। तशी एक वीज तिच्या पूर्ण शरीरातून वाहून गेली आणि शरीर थरथरायला लागलं। तिने डोळे बंद केले आणि त्याचा तो ओला स्पर्श फील करू लागली ती। तो मात्र एकटक तिच्याकडेच बघत होता आणि गालात हसत होता। त्याने तिचं ते बोट तोंडातून बाहेर काढलं आणि तिचा हात हातात घेतला आणि त्यावर किस केला त्याने। तशी ती त्याच्याकडे पाहू लागली। युवी, आय एम सो मच हंग्री, मला खूप सपाटून भूक लागली आहे। तो चेहरा बारीक करून बोलला तसं तिला हसायलाच आलं। आत्ता ह्याला भुकेची जाणीव झाली। ओ माय क्यूट आदी, ती मनातच बोलली। मी भरवते तुला, चल जेवून घे पटकन। ती त्याच्या केसांमधून तिचा हात फिरवत हसून बोलली। तशी त्याने होमध्ये मान हलवली। तिने त्याला हाताला पकडून बेडवर बसवलं आणि ती त्याच्या बाजूला जाऊन बसली। तिने जेवणाची प्लेट तिच्या मांडीवर ठेवली आणि त्यातला चपाती भाजीचा एक घास त्याला भरवला। त्याने पण आनंदाने तो घास खाल्ला। असंच करत ती त्याला एक एक घास भरवू लागली। तो मात्र तिच्याकडे एकटक पाहत होता। कशाला करायचा फास्ट, आपल्याला नाही झेपत तर? ती बोलली तसं तो तिच्याकडे डोळे बारीक करून बघू लागला। ओ हॅलो, कोणाला झेपत नाही फास्ट? मला?
फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मला सवय आहे अशा फास्टची. माझा डाएटचा भाग आहे तो. तो बोलला. अच्छा, म्हणून इतक्या केविलवाण्या चेहऱ्याने बोलला की मला खूप भूक लागली आहे. ती तोंडावर हात ठेवून हसत बोलली. तसा त्याने तिचा हात पकडला आणि थोडं पुढे झुकून तिचा खालचा ओठ त्याच्या अंगठ्याने रब केला. तशी शहारली ती. मला ह्याची भूक होती, तो एकदम सिडेक्टिव्हली बोलला. तशी बावरलीच ती. आधी, ती एकदम शहारून बोलली. पण तू मात्र जेवणाचं ताटच घेऊन आली. मग काय जेवावं लागलं मला, तो क्यूट फेस करून बोलला. तशी ती डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहू लागली. आधी, जास्त आगाऊपणा नको करू, ओके? नाहीतर मी चालले, ती चिडून उठत बोलली. तसा तो खळखळून हसू लागला. हे चिल डिअर, आय वॉज जस्ट किडिंग, तो बोलला. तशी मग ती पण शांत झाली. आता त्याचं जेवण झालं होतं. युवी, मी तुझ्यासाठी फास्ट केला त्याचं काहीच नाही तुला, उलट तू मलाच बोलतेस. दिस इज नॉट फेअर. हां, तो चेहरा बारीक करत बोलला. तशी ती गालातच हसली. आय एम सॉरी डिअर, ती कानाला हात पकडून सॉरी म्हणत होती त्याला. असा सॉरी नाही चालणार, तो बोलला. असा नाही मग कसा, तिने विचारलं. काहीतरी गिफ्ट द्यावं लागेल मला, तो बोलला. अच्छा, आणि काय गिफ्ट हवंय तुला, ती हाताची घडी घालून नजर रोखून त्याच्याकडे पाहत बोलली. तसा त्याने त्याच्या ओठांवर त्याचं बोट ठेवलं. तिला कळलं तो काय मागतोय तिच्याकडून आणि पुन्हा तिची थरथर वाढली. आधी प्लीज, ती लाजून मान खाली घालून बोलली. युवी, अगं किती लाजतेस तू, मी मस्करी करत होतो. बाय द वे, आजचा कोटा पूर्ण झालाय आपला, तो तिला डोळा मारून बोलला. तशी ती पुन्हा त्याच्याकडे डोळे बारीक करून पाहू लागली, कारण तिला त्यांचा मगासचा किस आठवला होता. मी जाते आता, खूप उशीर झालाय, ती बोलली. तसं त्याने पुन्हा तिचा हात पकडला. थोडा वेळ थांब प्लीज, तो क्यूट फेस करून बोलला. तशी ती थांबली. थांबावंच लागलं तिला, त्याचं मन मोडायचं नव्हतं तिला. आता ती त्याच्या बेडवर बसली होती आणि तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून होता. पण युवी, तुला कसं कळलं मी आज फास्ट केलाय, त्याने विचारलं. तुझा मित्र आहे ना, जिगरी दोस्त रियांश, त्याला खूप काळजी आहे तुझी. तू फोन नव्हता घेतला म्हणून त्याने मला कॉल केला, असं म्हणून युवीने त्याला सगळं सांगितलं. तसा आधी पण हसला. हा रियांश पण ना, त्याला खूप काळजी आहे माझी. युवी, तुला माहिती आहे तो माझा बेस्ट फ्रेंड आहे, आधी बोलला. हो, आणि तुमची फ्रेंडशिप खरंच खूप प्युअर आहे, ती पण हसून बोलली. आधी, पण माझ्यासाठी फास्ट करायची काय गरज होती, ती बोलली. अरे वा, म्हणजे तू माझ्यासाठी केला तर चालतो आणि मी केला तर नाही चालत का, तो एक भुवई उंचावून बोलला. अरे तसं नाही, म्हणजे हा बायकांनी करायचा फास्ट आहे, ती बोलली. म्हणून काय झालं, मला ते काही माहीत नाही. पण हो, तू माझ्यासाठी फास्ट करणार होतीस, काहीच खाणार नव्हतीस, मग तुला त्रास तर होणार होता ना. आता मी तुला सांगितलं होतं की नको करू फास्ट, पण तू ऐकलं नाहीस माझं. मग जर मी तुझा त्रास कमी करू शकत नसेल तर तोच त्रास मी स्वतः भोगू तर शकतो ना, तो तिच्या हातावर किस करत बोलला. तसं तिला भरूनच आलं. किती प्रेम करत होता तो तिच्यावर, तिला पण तेच हवं होतं, तिच्यावर असंच निस्सीम प्रेम करणारा कोणीतरी. आय लव्ह यू आधी, तिने झुकून त्याच्या कपाळावर किस करत बोलली ती. आय लव्ह यू टू स्वीटी, तो पण हसून बोलला. आधी, रियांश बोलत होता तुम्ही त्या दिव्याला भेटायला गेले होते, थोड्या वेळाने युविकाने विचारलं. तसा आधी शांत झाला. हो, आम्ही गेलो होतो तिला भेटायला, असं सांगत आधीने तिला तिथे काय घडलं ते सर्व सांगितलं. त्यावर ती पण नाराज झाली. तसा तो उठला आणि तिच्या समोर बसला आणि त्याने तिचा हात हातात घेतला. युवी, अक्षय चांगला मुलगा नाही आहे, तो त्या दिव्यासोबत तुला पण फसवतोय. मला त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आहे, पण कदाचित त्याला अजून वेळ लागेल. पण तोपर्यंत मी असा तुझ्यापासून दूर नाही राहू शकत, तो बोलला. आधी, आपण दूर कुठे आहोत, ती बोलली. युवी,
असं जवळ असणं नको आहे मला. कायमचं जवळ ठेवायचं आहे तुला आणि त्यासाठी मी काहीतरी निर्णय घेतला आहे. तो तिच्या डोळ्यात बघत बोलला. कोणता निर्णय आधी? तिने धडधडत्या हृदयाने विचारलं. युवी, मी उद्याच आपल्याबद्दल घरी सांगणार आहे. बाद झाली आता ही लपवाछपवी. बाद झालं हे चोरून भेटणं. मला सगळ्यांसमोर तू फक्त माझी आहेस हे सांगायचं आहे. तुला माझी म्हणून मिरवायचं आहे. तो खूपच भावनिक होऊन बोलला, पण इथे युविकाचे डोळे मात्र मोठे झाले. आधी, इतक्या लवकर खरंच सांगणं गरजेचं आहे का? तिने विचारलं. युवी, ट्राय अँड अंडरस्टँड डिअर. आय कांट लिव्ह विदाऊट यू नाव. वेळ निघून जाण्याआधी आपण घरी सांगूयात. तो तिला कन्व्हिन्स करत होता. आधी तू शांत हो आधी, ती बोलली. युवी, तुझा माझ्यावर विश्वास तर आहे ना? त्याने विचारलं. ऑफकोर्स आधी, माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे आणि विश्वास तर प्रेमाची पहिली पायरी असते ना. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, ती बोलली. मग प्रॉब्लेम काय आहे? त्याने विचारलं. तू आधी शांतपणे ऐकून घे. 2 महिन्यांनी अक्षताचं लग्न आहे. ते होईपर्यंत तरी आपण घरी काहीच सांगणं योग्य नाही आहे. तिचं लग्न नीट पार पडू दे आधी. उगाच आपण आपल्याबद्दल सांगितलं आणि घरचे नाराज झाले तर? मला तर आत्तूचं टेन्शन आलंय. ती मला समजून घेईल का? आणि आई, तिला मी कशी फेस करू? तिने मला विचारल्यानंतरच माझं आणि अक्षयचं लग्न फिक्स केलं होतं. तिच्या खूपच जास्त अपेक्षा आहेत ह्या लग्नाकडून. तुला तर माहीत आहेच, आत्तूने आमच्यासाठी किती काय केलं आहे. बाबा आम्हाला सोडून निघून गेले तेव्हा आत्तूनेच आम्हाला, आईला आधार दिला होता. तिनेच आईला बिझनेसमध्ये हेल्प केली म्हणून आज आमची कंपनी उभी आहे. आत्तूने कधीच आमच्याकडून कसलीच अपेक्षा केली नव्हती. इतक्या वर्षांनी तिने माझा हात अक्षयसाठी मागितला, पण त्यातही माझी इच्छा असेल तरच हे नातं पुढे नेऊ असंही म्हणाली होती ती. आत्तूचे खूप उपकार आहेत आमच्यावर, त्यामुळे आईला पण हे लग्न व्हावं असंच वाटतंय, ती बोलत होती आणि आधी ऐकत होता. ते सगळं ठीक आहे युवी, पण मग त्यासाठी आपण आपलं प्रेम सॅक्रिफाईस करायचं का? आणि छोटी आईला जर खरं सांगितलं तर ती नक्कीच समजून घेईल आपल्याला. तिचा खूप जीव आहे माझ्यात, ती नक्की समजून घेईल, आधी बोलला. मला माहीत आहे आधी, एक वेळ आत्तू समजून घेई नाही, पण आईचं काय? आई तर त्याच गिल्टमध्ये राहील की आत्तूने आमच्यासाठी इतकं सारं केलं आणि मी मात्र तिच्या मुलासोबत लग्न करण्यास नकार दिला, युवी बोलली. ओके, मग आता आपण काय करायचं? तुझी काय इच्छा आहे? आधी नाराज होत बोलला. आधी, प्लीज तू अपसेट नको होऊ ना. हे बघ, आधी अक्षताचं लग्न होऊन जाऊ दे, मग मी स्वतः आईशी आपल्याबद्दल बोलेन. तिला नीट समजावेन. मी सांगेन की माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे आणि मला लग्न फक्त तुझ्याशीच करायचं आहे. ती मला नक्कीच समजून घेईन आणि त्या आधीच जर अक्षयचं सत्य पण आपण सर्वांसमोर आणलं तर आपलं काम अजूनच सोपं होईल. ती बोलली तसं त्याला पण होकार द्यावाच लागला. ओके, तू जसं म्हणशील तसं, तो बोलला. लव्ह यू माय सडू, ती त्याच्या गालावर ओठ टेकवून बोलली. त्याचा मूड ठीक करत होती ती. आय लव्ह यू टू, तो चेहरा बारीक करत बोलला. त्याला पटलं नव्हतं तिचं म्हणणं. अजून दूर नव्हतं राहायचं त्याला तिच्यापासून, पण तरी तिच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे जाण्याचं ठरवलं त्याने. चल, मी जाऊ का आता? खूप उशीर झालाय, ती बोलली. तसं त्याने पुन्हा तोंड पाडलं. नको ना जाऊस, तो बोलला. आधी, ती डोळे बारीक करून बोलली. तशी त्याने मान खाली घातली. ओके गो, तो बोलला. इतकं अपसेट व्हायला काय झालं? चल आधी मूड ठीक कर तुझा, नाहीतर माझा पाय नाही निघणार इथून, ती त्याला दटावून बोलली. तसा तो गालातच हसला. लव्ह यू, बाय, तो हसून बोलला तशी ती पण हसली आणि मग तिच्या रूममध्ये निघून गेली. मग त्याने पण स्वतःला बेडवर झोकून दिलं आणि पटकनच झोप लागली त्याला. लागणारच होती. त्याच्या स्वीटीने आज इतकं पॅम्पर जे केलं होतं त्याला. सकाळी डायनिंग टेबलवर सगळे नाश्ता करत बसले होते. कालपासून अजूनपर्यंत अक्षय आला नव्हताच.
सगळ्यांनाच आता तशी सवय झाली होती, म्हणून आता कोणाला काही खटकत नव्हतं त्याचं न येणंसुद्धा. आधी त्याच्या चेअरवर बसला होता आणि त्याचा नाश्ता करत होता. इतक्यात युवी पण आली आणि ती त्याच्या समोरच्या चेअरवर बसली. तशी त्याने तिला स्माईल दिली. तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा मान खाली घातली. युवी, आज आधीसोबत ऑफिसला जा, बाहेर खूप पाऊस पडतोय. आकांक्षा बोलल्या तशी युवी आधीकडे पाहू लागली, पण तो मात्र तिच्याकडे एकटक बघून गालात हसत होता. त्याला पण आता बघायचं होतं ती काय उत्तर देते. पण ती मात्र शहारली होती, कारण तो जसा तिला पाहत होता त्याची ती नजरच तिला अस्वस्थ करत होती. आणि त्यात तिला त्याने काल केलेला तो इंटेन्स किस आठवला आणि क्षणात पोटात गोळा आला तिच्या. नाही, नको आत्तू, मी जाईन टॅक्सीने, ती त्याच्यापासून नजर चोरत बोलली. तसा तो मात्र डोळे मोठे करून तिच्याकडे पाहू लागला. अगं, मी तुला विचारत नाहीये, सांगतीये. तू आज आधी सोबतच जा, पाऊस खूप आहे बाहेर. आधी घेऊन जाशील ना तिला? आकांक्षांनी विचारलं. हो छोटी आई, त्यात काय एवढं, मी तर म्हणतो ह्यांना रोज घेऊन जाईन मी माझ्यासोबत. एकाच ठिकाणी तर जायचं आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, एक कटाक्ष युविकाकडे टाकत बोलला तो. तशी ती मात्र त्याला पाहतच राहिली. नाही नको, मी जात जाईन टॅक्सीनेच, ती तरी बोललीच. नाही म्हटलं ना, आता तू रोज आधीसोबतच जायचं, त्याच्याच गाडीतून. घरात इतक्या गाड्या असून तू अशी टॅक्सीने जाते बरं नाही दिसत ते. आता इतके दिवस आम्ही ऐकलं ना तुझं, आता तू आमचं ऐकायचं, कळलं? आकांक्षा तिला दटावून बोलल्या. तशी ती तोंड बारीक करून ओके बोलली. पण मनातून मात्र आनंदच होत होता तिला, कारण आता तिला रोज तिच्या आधीसोबत जायला मिळणार होतं. इथे आधी पण तिच्याकडे पाहून खट्याळ हसला. लेट्स गो, तो बोलला तशी ती उठली आणि त्याच्यासोबत बाहेर निघून गेली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.